ईशा, मी इथे आली आहे गणपतीपुळ्याला. चाललोय आता गणपती बाप्पाच्या देवळात. हे बघा, आता हे गणपती बाप्पाचं प्रवेशद्वार आला आहे. इथून आत जायचं सरळ. हा समुद्र इथूनच असा लांबच्या लांब मस्त दिसतोय. एकदम वातावरण असं एकदम ढगाळ झालेलं आहे. असं वाटतं भरपूर जोराचं वादळ आणि पाऊस पडणार आहे. चला तर आपण जाऊया आता देवळाकडे. हे असं वातावरण एकदम असा वारा सुटला आहे की बाप रे बाप. आता इथून गर्दी कमी होती. हे बघा, इथे हे समोरच 2 हत्ती आहेत मोठे. आणि इथे आहे बघा, इथे 2 मोदकच्या मध्ये उंदीर मामा बसले आहेत. येणाऱ्या जाणाऱ्यांना बघतायत. आणि आता इथून डायरेक्ट एंट्री गणपती बाप्पा जवळ. त्यांचं दर्शन घेऊन खूप छान वाटलं. आता बाहेर आलो आणि इथे आजूबाजूला मस्त पावसाळी सगळीकडे पाणी पाणी. तिथून हळूहळू चालावं लागत होतं. घसरण्याची भीती वाटत होती. तिथून आम्ही हळूहळू चालत इकडे तिकडे सगळीकडे मस्त वातावरण बघत बघत फिरत होतो. मंदिराच्या आजूबाजूला सगळेजण फोटो काढत होते, सेल्फी काढत होते. हे सगळं असं मस्त वातावरण झालेलं, छान वाटत होतं. आणि समुद्राच्या लाटा नुसत्या उफाळून येत होत्या. समुद्र नुसता उसळलेला होता पावसामुळे, म्हणून आम्ही काय समुद्रावर गेलोच नाही. आम्ही फक्त इथूनच समुद्र बघितला आणि समुद्र आम्ही आपलं इथूनच बघत होतो लांबूनच. जवळ जायला भीती वाटत होती समुद्राच्या, कारण की तो खूप एकदम पावसामुळे एकदम उफाळून येत होता. झालं, इथूनच आम्ही आता सगळं वातावरण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही इथूनच निघालो परत आमच्या घरी. टाटा, बाय बाय.